अध्याय 5 श्री नर्मदा चतुर्थ अवतार वर्णन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच राज्ञावतारिता रेवा कथं वै कुत्सुना तत्सर्वं श्रोतुमिच्छामि त्वत्तो ब्रह्मविद्दां वर। राजा युधिष्ठिरने विचारले, हे ब्रह्मवेत्तांमध्ये श्रेष्ठ राजा पुरुकुत्सु द्वारा मनुष्यलोकात श्री नर्मदा देवीचे कसे अवतरण झाले ते सर्व तुमच्याकडून ऐकण्याची मी इच्छा करतो। श्री मार्कंडेय वदले, हे राजा, प्राचीन काळी श्री स्कंद स्वामींनी सांगितलेली दिव्य कथा ऐका। श्री शंकर महादेव कथित मी श्रवण केलेला सर्व वृत्तांत तुम्हाला सांगतो। क्षत्रिय कुलोत्पन्न महायशस्वी पुरुकुत्सु नावाचा राजा होता। त्याने 1000 वर्ष श्री शंकराची आराधना केली। त्या तपस्येने प्रसन्न झालेले महादेव म्हणाले, तू जो वर इच्छितोस तो मी तुला देईन, ज्यामुळे तू सुखी होशील। हे सांगितल्यावर राजा म्हणाला, मी आपल्या आज्ञेनुसार मागतो। हे देव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मी माझी इच्छा सांगू। श्री नर्मदा नावाची प्रसिद्ध नदी आहे। हे शंभू महादेव, त्या दिव्य रूप कुमारी नदीचे पृथ्वीवर अवतरण व्हावे। राजाचे ते वचन ऐकून श्री शंकर महादेव आश्चर्यचकित झाले। चिरकाळ तप करून क्लेश सहन करणाऱ्या महात्मा क्षत्रियाने देवांनाही असाध्य व प्रार्थना करण्यास अयोग्य वर मागितला। त्या राजर्षीला श्री शंकराने स्वतःचा अभिप्राय देऊन सांगितले, कोणताही अन्य साध्य वर माग। श्री शंकराचे ते वचन ऐकून तो क्षत्रिय महाभाग विवळला व मूर्छित होऊन खाली पडला। त्यावेळी श्री शंकराने आश्वासन दिले, हे राजा, तू स्वस्थचित्त राहा। मी नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदाचे इहलोकात अवतरण करतो। त्या नदीच्या आगमनासंबंधी ऐकून इंद्रासहित सर्व देव भयभीत झाले, कारण त्यांना वाटले नदीचा भार व वेग सहन करण्यास कोण समर्थ आहे। भाराने दबलेली पृथ्वी नष्ट होईल व पर्वत भ्रष्ट होतील। नद्या जलवृष्टी धारण करण्यास असमर्थ होतील। सिद्ध व महापवित्र पर्यंक पर्वत श्री नर्मदाचा भार व वेग सहन करू शकतो। मग सर्व देव त्या श्रेष्ठ पर्वताला विनंती करण्यास गेले। पर्वतराजाने विचारले, आपण सर्व कोणत्या कार्यासाठी आले आहात। देव उत्तरले, इक्ष्वाकु वंशोत्पन्न पुरुकुत्सु राजा आहे। त्याच्याद्वारे पवित्र श्री नर्मदा नदीचे अवतरण होणार आहे। तिचे तेज, आवाज, भार, पतन, वेग धारण करण्यास हे पर्वत श्रेष्ठ, तू सोडून अन्य कोणताच पर्वत समर्थ नाही। पर्यंक म्हणाला, महादेवी, श्री नर्मदाचे अवतरण होऊ द्या। मी निसंशय त्या येणाऱ्या महापवित्र नदीला धारण करतो। राजा व सर्व देवतांसहित श्री नर्मदा देवी त्या पर्यंक पर्वताच्या शिखरावरून निघाली, जिथे प्राचीन काळी राजा पृथूने अश्वमेध यज्ञ केला होता। त्या यज्ञस्थानी बांबू बेट पाहून इंद्रासहित सर्व देवतांना आश्चर्य वाटले। महानदी श्री नर्मदा त्या बांबू बेटाच्या मुळापासून निघाली। तिथे सर्व देवता हात जोडून उभ्या होत्या। वेद पठन करणारे देव जय जयकार करत होते। गण, गंधर्व, यक्ष, मरुत तसेच अश्विनी कुमार, पिशाच, राक्षस, नाग आणि तपोधन ऋषी घाबरून अर्घ्य व पाद्यपूजन करून श्री नर्मदाला शरण गेले व म्हणाले, आज आमचा जन्म सफल झाला। आज आमची तपस्या सफल झाली। हे देवी, आज तुझ्या दर्शनाने सर्व देवता कृतार्थ झाल्यात। आम्ही त्यालाच पुरुष मानतो ज्याच्याद्वारे तुझे पृथ्वीवर अवतरण झाले। सर्व देवता सांगतात की इहलोक श्रेष्ठ झाला। ऋषी व देवता म्हणाले, श्री नर्मदे, तुझ्या हाताने देवगणांना स्पर्श कर, ज्यामुळे पापनाश होऊन देवतांना पावित्र्य प्राप्त होईल। श्री नर्मदा वदली, मी देवगणांना स्पर्श करणार नाही। मी कुमारिका आहे, मला पती नाही। देवांना खूप दुःख झाले व चिंताग्रस्त होऊन ते विवळू लागले। तुझ्या तुल्य रूपवान श्रेष्ठ वर कुठे प्राप्त होईल, ज्याच्यामुळे तू इहलोकात अवतरली, तोच तुझा पती होईल। प्राचीन काळी ब्रह्मदेवाच्या शापामुळे समुद्र इहलोक प्राप्त करून महाबाहू इक्ष्वाकु कुळाला आनंद देणारा
कुस्तु राजा झाला. देवता तुल्य पुरुष कुस्तु क्षत्रिय तुझा वर व्हावा. तेव्हा त्या क्षत्रियाने श्री नर्मदा स्वीकारली. सप्तकल्पापर्यंत राहणारी श्री नर्मदा देवांना म्हणाली, या प्रकारे ज्याला देवत्व प्राप्त झाले, ज्याची प्रजा धर्मपरायण आहे, अशा या महात्मा पुरुकुत्सूला अजून काय सांगावे. जसे श्री ब्रह्मदेवाला सुद्धा मानसपुत्र म्हटले जाते, हा सर्व धर्मपरायण राजा पुरुकुस्तू श्री नर्मदाला म्हणाला, हे नर्मदा, तू देवकन्या आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. माझे पितर स्वर्गात जावेत व मला महायश प्राप्त व्हावे. श्री नर्मदा बदली, तसेच व्हावे. हे राजेंद्र, तू जे इच्छितोस ते सर्व माझ्या प्रसादाने पूर्ण होईल. हे सांगून तत्काल त्या पर्यंक पर्वताहून निघालेली सर्व नद्यांश्रेष्ठ श्री नर्मदा देवी पश्चिम दिशेस निघून गेली. संपूर्ण पृथ्वी पर्वत शिखरांना भेदून धनुष्यातील सुटलेल्या बाणाच्या वेगाप्रमाणे ती वाहत होती व जणू वज्राघाताप्रमाणे सर्व चूर्णित करत होती. विंध्याचलात श्री नर्मदा जिथे जिथे गेली तिथे तिथे स्नान करतात. तेथील तीर्थरहित स्थानीही स्नान केल्यास हजारो गंगा स्नानाचे फल प्राप्त होते. वेद पठन करणाऱ्या सर्व ऋषींनी लोकपावनी सर्व सुख व संतान देणाऱ्या श्री नर्मदाची स्तुती केली. धर्मवृक्षाचे मूळ वेद आहेत व स्मृती फळमूल आहेत. धर्मवृक्षाचे मूळ वेद आहेत व स्मृती फळ-फूल आहे. अग्निहोत्रात रत पवित्र ब्राह्मण धर्मफल भोगतो. स्वर्ग शिडी असलेल्या श्री नर्मदाचे तेही सेवन करतात. श्री शिवशंकराने स्वामी श्री स्कंदाला सांगितले, जिथे जिथे श्री नर्मदा गेली तिथे तिथे ती दुर्लभच आहे. श्री नर्मदाच्या दर्शनाने अग्निष्टोम यज्ञाचे फल प्राप्त होते. जो श्री नर्मदा स्नान व निष्काम जलसेवन करतो त्याला खूप सुवर्णदानाचे फल प्राप्त होते. जिथे जिथे शुभ श्री शंकराच्या स्थानी पवित्र श्री नर्मदा आहे तिथे लाख गंगा स्नानासम फल प्राप्त होते. अग्निहोत्राने लाभणारे पुण्य व पितरांच्या श्राद्धाने प्राप्त होणारे फल ते सर्व श्री नर्मदा जलाच्या सेवनाने प्राप्त होते. ब्राह्मण नित्य जे काही वैदिक कर्म करतात तीच शुद्धी निस्संशय श्री नर्मदा जलाच्या तटावर होते. जिथे श्री नर्मदा संगम आहे तिथे शिवक्षेत्र आहे व ते स्थान लक्ष गंगेपेक्षा विशेष आहे. राजा, हे सत्य आहे की श्री नर्मदाचे नामस्मरण व त्या तीर्थसंगमात दान देणे यासम अन्य काही नाही. जो बुद्धिमान प्रातःकाळी उठून श्री नर्मदाचे स्मरण करतो त्याचे पूर्वजन्माचे व या जन्माचे पाप नष्ट होते. श्री नर्मदेत कुठेही स्नान केल्यास हजारो जन्माचे पाप निस्संशय तत्क्षणी नष्ट होते. श्री नर्मदा तटावर देहत्याग करणारा मनुष्य हजारो कोटी कल्पांपर्यंत स्वर्गलोकात पूजित होतो. जे कोणी नित्य अधर्माच्याच मार्गाने जातात त्यांचा कोणत्याही कारणाने श्री नर्मदेत मृत्यू झाल्यास त्यांना निश्चितच महादेवीचा भाव प्राप्त होतो. जिथे श्री नर्मदा नाही तिथे प्रायश्चित्त घेतले जाते, पण श्री नर्मदा जल प्राप्त झाल्यावर प्रायश्चित्त नाही. सप्तकल्पापर्यंत राहणाऱ्या महापवित्र श्री नर्मदाचे भक्तिभावाने जो निरंतर स्मरण करतो तो शिवरूपच असतो. तिथे बांबूच्या मुळाशी स्थित वैष्णेश्वर देवाला पापविनाशक तसेच सर्व मोक्षदायी जाणावे. विंध्य पर्वताचे 8 मानसपुत्र आहेत. त्या सर्व पर्वतांत सर्वप्रथम श्रेष्ठ पर्यंक पर्वत ज्ञात आहे. असितांग, वरांग, पावक, जातवेदा, कदंब, सुरनायक यासारखे अजूनही पर्वत आहेत. ते उगमापासून पश्चिम दिशेस स्थित आहेत व धर्मकर्म परायण महाभागांकडून ते पूजिले जातात. त्या श्री नर्मदाचे 150 धाराप्रवाह आहेत व 50 हात त्यांचा विस्तार आहे. श्री शिवशंकर, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, इंद्रदेव आदी 33 करोड देवतांना अन्य कोण धारण करू शकते. देव व मानवाच्या हितार्थ त्या श्री नर्मदेने परमात्म्यापासून म्हणजेच ईश्वरापासून स्वतःला धारण केले आहे. हे राजा, जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 योजन आहे. त्याच्या दुप्पट खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. 1000 योजन कन्याद्वीप मानतात. ते द्वीप 500 योजन गम्य आहे
व त्यापुढील उर्वरित भाग अगम्य आहे. इथे पापपुण्यानुसार अलग अलग शुभ अशुभ फल प्राप्त होते. प्रथम मनुष्यत्व धारण केल्यावर देवभाव प्राप्त होतो व पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा मनुष्यभाव प्राप्त होतो. प्रथम मनुष्यत्व धारण केल्यावर देवभाव प्राप्त होतो व पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा मनुष्यभाव प्राप्त होतो. ही तुम्ही कर्मभूमी माना व इथे तुम्हाला एकट्यानेच जायचे असते. काय सांगतायत इथे की जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 योजन आहे. त्याच्या दुप्पट खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. 1,000 योजन कन्याद्वीप मांडतात. ते द्वीप 500 योजन गम्य आहे व त्यापुढील उर्वरित भाग अगम्य आहे. इथे पुण्य पापानुसार अलग अलग शुभ अशुभ फल प्राप्त होते. प्रथम मनुष्यत्व धारण केल्यावर देवभाव प्राप्त होतो व पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा मनुष्यभाव प्राप्त होतो. ही तुम्ही कर्मभूमी माना व इथे तुम्हाला एकट्याने जायचे असते. धर्म कर्मरूप सुकृत केल्यास स्वर्ग प्राप्त होतो. श्री नर्मदा नदीच्या प्रवाहाचा भूभाग कल्पांपर्यंत व्यवस्थित आहे. लोक तारणार्थ नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदेने अवतार घेतला आहे. स्वर्ग व मोक्ष या श्री नर्मदा तीरावर आश्रित आहेत. जे श्रेष्ठ देवतांनी पाहिले ते मी तुम्हास कथन केले. काय सांगतात? प्रथम मनुष्य इथे पुण्य पापानुसार अलग अलग शुभ अशुभ फल प्राप्त होते. प्रथम मनुष्यत्व धारण केल्यावर देवभाव प्राप्त होतो व पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा मनुष्यभाव प्राप्त होतो. ही तुम्ही कर्मभूमी माना व इथे तुम्हाला एकट्यानेच जायचे असते. धर्म कर्म रूप सुकृत केल्यास स्वर्ग प्राप्त होतो. या श्री नर्मदा नदीच्या प्रवाहाचा भूभाग कल्पांपर्यंत व्यवस्थित आहे. लोक तारणार्थ नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदेने अवतार घेतला आहे. स्वर्ग व मोक्ष या श्री नर्मदा तीरावर आश्रित आहेत. स्वर्ग व मोक्ष या श्री नर्मदा तीरावर आश्रित आहेत. जे श्रेष्ठ देवतांनी पाहिले ते मी तुम्हास कथन केले. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री नर्मदा चतुर्थ अवतार वर्णन नावाचा 5वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हे अवतार 5 अवतरण नर्मदा मातेचं कसं झालं, त्यासाठी राजांनी कशी तपस्या केली आणि रांगामध्ये मुख्यतः विंध्याचल पर्वत आणि त्यांचा पुत्र पर्यंक यांनी मैयाला धारण करण्यासाठी स्वीकार केलं. आणि हे सर्व आपणाला इथे सांगितलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचा जो आपण ही जी 4 वाक्य वाचली ते महत्त्वाचं आहे. जेव्हा मनुष्य देह आपणाला प्राप्त होतो त्यावेळेला आपल्या सुरुवातीला धारण केल्यानंतर सुरुवातीला सर्वच मानव हे देवता भावामध्ये असतात. आणि त्यानंतर पुण्य जसं क्षीण होत जातं तसंच हाच मानव मनुष्यत्व प्राप्त करतो. त्यामुळे सर्वच जे मानव आहेत ते सुरुवातीला दैवी गुण संपन्नच
असतात आणि हळूहळू पुण्याचं क्षीण होत जात जात आपण साधारण मनुष्य होतो, देवताच साधारण मनुष्य होतात. हे इथे सांगितलेलं आहे की इथे पुण्य पापानुसार अलग अलग शुभ अशुभ फल प्राप्त होते. प्रथम मनुष्यत्व धारण केल्यावर देवभाव प्राप्त होतो. पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा मनुष्यभाव प्राप्त होतो. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर सुरुवातीला कर्मानुसार आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला देवभाव प्राप्त होतो. त्यानंतर पुण्य जे आपण करून आलेलो असतो त्याचं क्षीण होत होत मग मनुष्यभावात पुन्हा मनुष्य येतो. तर असं आहे. त्यामुळे हाच मानव आहे की तो देवता होऊ शकतो असं सामर्थ्य भगवंताने मानवात दिलेलं आहे. आणि देवताच नाही तर प्रत्यक्ष भगवतमय होऊ शकतो असं सामर्थ्य मनुष्यात आहे. हे आपल्या संतांनी सिद्ध केलेलं आहे आणि स्वतः तसे झालेले आहेत. तर हे इथे आहे. आणि नर्मदा मैयाचा तट आणि तिचा सहवास आपणाला पुन्हा देवत्वाकडे पुन्हा आपण आत्मसाक्षात्कार भगवत साक्षात्कार करून देण्यासाठी आपणाला मैया ही मदत करणारी आहे. हे इथे ह्या अध्यायाच्या अंती सांगितले. आणि केवळ आपणालाच नाही तर मैयाचं जल मैयाचं स्मरण मैयाचं ठिकाणी केलेला सहवास तिच्या ठिकाणी केलेलं स्नान तिच्या तटावरील माती जरी कपाळाला लावली तरी हे सर्व काही प्रत्येक कण आणि कण किंवा प्रत्येक स्मरण तिचं हे आपल्यासहित आपल्या पितरांना आपल्या कुळांना मागील कुळांना आणि पुढील येणाऱ्या कुळांना उद्धार करणारं असतं. कारण ती शिवकन्या आहे. त्यामुळे भगवंतातून ती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तिचं स्मरण म्हणजेच भगवंताचं स्मरण आहे. तर हे इथे आहे. इथे आपण थांबूयात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.